होते त्या ठिकाणी ही आज ती इच्छा पूर्ण होणार नाही आहे आणि नक्कीच बोरसेची टीम बाहेर गेली आहे आणि आज झेंडा स्पोर्ट्स आणि त्यांच्या विपक्षात टीम आई गावदेवी आसनगाव. सावंत सर आपल्याकडे चेंडू आहेत का? अभि सर ओके ओके राहू द्या सर राहू द्या. आता 2 चेंडू दिलेत. ओके नक्कीच टायमर लावतो आहोत आम्ही. घड्याळकडे पाहतोय आम्ही. 4:31 झालेत. 4:32 पहिला चेंडू पडेल आणि पुढील 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं मोजली जातील. झेंडा स्पोर्ट्स आडगाव याची नोंद घ्या. विकेट गेल्यानंतर आम्ही स्टॉप करू व त्या ठिकाणी स्टॉप वॉच थांबेल. मात्र 15 मिनिटे तुमच्यासाठी मॅन्डेटरी असतील पहिली 3 षटकं हाताळण्यासाठी. 16वा मिनिट आला. एक क्षेत्ररक्षक चौथ्या षटकात 30 यार्डमध्ये येईल. चला सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. कॅन्डी आलाय दिनेशला साथ देईल. दिनेश येणार नाही का? 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू हलक्या हाताने कट केलाय. गेलाय फाईन झोन मध्ये डिक्लेअर झोन मध्ये. 16:32 अर्थात 4:32 पहिला चेंडू फेकला गेलाय. इथून पुढची 15 मिनिटे अर्थात 4:47 पहिली 3 षटकं टाकणं मॅन्डेटरी. हेमंत सोकांडे पहिलं षटक घेऊन आलाय. स्ट्रायकर एंडला होता कॅन्डी. पहिली धाव आली. ड्रोन क्या बात आहे. ड्रोनच्या साहाय्याने या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट जबरदस्त क्वालिटी विथ क्लिअरिटी पाहायला मिळाली. दर्शन भांडे यू कॅन कॉन्टॅक्ट. नेक्स्ट बॉल. यावेळी उडवला चेंडूला क्षेत्ररक्षक पोहोचतील का? नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक घेतली दुसरीचा प्रयत्न 2 देखील आरामात पूर्ण. दिनेश त्या ठिकाणी 2 धावा दरम्यान पूर्ण केल्यात. हेमंत सोकांडे पहिलं षटक हाताळतोय. झेंडा स्पोर्ट्स पहिला सामना घेतल्यानंतर दुसऱ्या फेरीला लकी ठरले. बाय मिळालं आणि तिसरा सामना तिसऱ्या राऊंड मध्ये जर्सी नंबर 1818 हेमंत सोकांडे टू दिनेश टीम आसनगाव. यावेळी चेंडूला उडवलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल. पहिला विकेट फेल. दिनेश बॅक टू द पवेलियन. चला नेक्स्ट बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये यायचंय. हेमंत सोकांडे पहिला 2 चेंडूवर 3 धावा. तिसऱ्या चेंडूवर विकेट. कॅन्डीला साथ द्यायला कोण येतं पाहूया. ए फॉर अमित मैदानाच्या आतमध्ये मंद पावलांनी येतोय. लवकरच धक्का बसलाय टीमला. दिनेश मागच्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती मात्र यामध्ये निराशा. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026 हा थरार पाहायला मिळतोय. क्वालिफायरच्या दिशेने जाण्यासाठी अतिशय महत्वाचा सामना. अमित ऑन स्ट्रायकर एंड. हेमंत सोकांडे वन्स अगेन रेडी टू बॉल. यावेळी एच ओ माय गुडनेस चेंडू निघून गेलाय लॉंग स्टॉपला. त्या ठिकाणी घोषांकित क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळेल. लकी ठरलाय त्या ठिकाणी अमित. पहिल्या चेंडूवर एज झाली होती. राजेश मडके सर यांच्या डोक्यावरून आणि स्लिपच्या डोक्यावरून फ्लाय झाला चेंडू. घोषांकित क्षेत्राकडे गेलाय. सिंगल न धावफलक जाऊन पोहोचताय. 4 या अंकावर. एक गडी गमावलाय टीम आई गावदेवी आसनगाव संघानं. हेमंत सोकांडे पहिलं षटक हाताळतोय. हो यावेळी चेंडू उडवलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक नसतील. वॅकंट एरियामध्ये चेंडू जातोय. पहिली घेतली दुसरी ही धाव घेतली आहे
आणि 2 धावा देखील आरामात पूर्ण करतायत. 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचते 6 या अंकावर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. चांगले षटक हाताळले जाते हेमंत सोकांडे. कॅन्डी स्ट्रायकर एंडला अतिशय फॉर्म मध्ये असलेला असनगाव टीमचा बॅटर या सीझन मध्ये एक शतक देखील बॅटमधून आले. ओ हो यावेळी काय घडलंय पाहूया. जोरदार अपील तर झालंय. पंच अजितजी पुत्रन सर खूप मोठा गाढा अनुभव क्रिकेटचा. सांगितलं नो अपील आलं, दाद दिली नाही. पहिलं षटक संपलंय. हेमंत सोकांडेचं कौतुक आहे. फक्त 4 मिनिटांमध्ये हे षटक पूर्ण केलं हेमंतनं. क्या बात आहे. कारण याला म्हणतात डिसिप्लिन मध्ये खेळावं लागेल मित्रांनो. 1 विकेटचं पतन होऊन देखील 4 मिनिटात षटक संपलंय. 1 मिनिट त्याने राखून ठेवलाय पुढच्या गोलंदाजासाठी. चला लगेच दुसरा गोलंदाज निवडा. अविनाश दुसरं षटक. टी शर्टच्या पाठीमागे टेलर आहे मात्र अभि आहे नाव. अविनाश गोलंदाजी मार्कवर. क्या बात आहे. असं म्हटलं जातं फर्स्ट प्लॅन युअर वर्क अँड देन वर्क आउट युअर प्लॅन. तुमचं प्लॅन वर्कआउट केलं पाहिजे. गोलंदाजी एंडवर. त्या ठिकाणी अविनाश हेमंत कान मंत्र देतोय जाईल लॉंग ऑनला कारण त्याचा फेवरेट झोन आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनला त्या ठिकाणी हेमंत सोकांडे जातोय. राजेश मडके सर देखील मागच्या मॅचमध्ये 1 षटक हाताळलं. शेवटचं षटक. हेराफेरी होतीये सनी आणि त्या ठिकाणी इनफिल्डमध्ये शॉर्ट मिड विकेट शॉर्ट कव्हर. क्षेत्ररक्षण चांगलं सजले. पॉइंट कव्हर स्वीपर लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन गाऊ कॉर्नर. क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण सजलंय. स्क्वेअर लेगला देखील त्याचा शॉर्ट स्क्वेअर लेगला देखील एक क्षेत्ररक्षक. पहिला चेंडू निर्धाव आलाय. प्रेशर टाकलाय टीम आई गावदेवी आसनगाव टीमवर. अविनाश दुसरा चेंडू घेऊन जाईल. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. पहिलं षटक अतिशय किफायती झालं. यावेळी चेंडू येतोय आमच्या समालोचन कक्षाला. ओ माय गुडनेस व्हाट अ कॅच प्रफुल. यावेळी मात्र प्रफुलने काय झटका दिलाय. 440 व्होल्टचा हा झटका आहे. वाटलं होतं चेंडू सीमापार चाललाय मात्र अंतिम क्षणाला जसा आंब्याच्या फांदीतून आंबा तोडावा तसा हात वर केला. चेंडू हातात. विकेटचं पतन. दुसरा विकेट या ठिकाणी बाद. अमित बॅक टू द पॅव्हिलियन. अविनाशने देखील करामत केली. काय झेल झालं पाहूया. रिप्ले मध्ये पाहू शकता प्रेक्षक. झेंडा स्पोर्ट्स आटगाव संघाच्या प्रेक्षकांना आनंद देणारा हा अप्रतिम झेल. प्रफुल त्या ठिकाणी लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला जबरदस्त झेल पकडलाय. क्या बात आहे. कौतुक तर होईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर. जबरदस्त कामगिरी. कारण अशा प्रकारचे झेल बऱ्याचदा तुमच्या हाताला झटका देऊन चेंडू सीमा पार जाताना पाहायला मिळतात. यावेळी मात्र प्रभूने सांगलं ये रुक कहा जाता है. आणखी एक विकेटचं पतन. चला अविनाश थोडा वेळ वाचलाय तो वेळ कुठेतरी कंपेन्सेट करा. न्यू बॅटर मयूर मैदानाच्या आतमध्ये. कॅन्डीला साथ द्यावी लागेल. कॅन्डी नॉन स्ट्रायकर एंडला आहे. पहिल्या सामन्यात नव्हता कॅन्डी. कॅन्डी मागच्या सामन्यात 12. यावेळी चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक अंदाज घेत आहेत. ही विल कम अंडर इट. टेकन सक्सेसफुली. 1 मोर विकेट डाऊन. बॅक टू बॅक. 2 चेंडूंवर विकेटचं होतंय पतन. जितूजी सालुंके नक्कीच या सामन्याचा आनंद घेत आहेत. या शहापूर नगरीतील एक अत्यंत कॉमेंटेटर जर आपण पाहिले तर त्या कॉमेंटेटरच्या यादीतील अग्रगण्य नाव. जबरदस्त समालोचन त्यांच्याकडून ऐकायला मिळतं. जितूजी वेलकम. जितूजी साळुंके. अविनाश बॅक टू बॅक 2 चेंडूंवर विकेट त्या ठिकाणी आल्यात. टीम आसनगाव संघाला झटका देण्याचा प्रयत्न झालाय. नेक्स्ट बॅटर. चला थोडं फास्ट. जय नाव जय.
स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषकाचं हे भव्य दिव्य असं आयोजन नियोजन, सापगावकरांचं हे लाजवाब बहारदार असं नियोजन, प्रेक्षक मैदानाच्या चारही बाजूना. उद्या संध्याकाळी मात्र खूप सारी धमाल या मैदानावर पाहायला मिळेल. कल की शाम बेहतरीन होने वाली है. बेहतर तो ये सीरीज है लेकिन बेहतरीन हो जाएगा. अविनाश चल जास्त वेळ घेऊ नकोस. 1 मिनिट वाचवला होता हेमंत सोकांडेनं. आपण मात्र त्या 1 मिनिटाचा वापर करून घ्या. जय लेफ्ट हँड बॅट्समन. पहिला चेंडू स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू निघून गेलाय. या ठिकाणी पुत्रन सर सांगतायत कॅन्डीला वाटलं होतं अवंतर आहे का, म्हणजे सांगितलं नो इट्स अ फेअर डिलिव्हरी. चेंडू ट्रॅव्हल झाला ईस्टर्न वरून. नेक्स्ट बॉल. यावेळी चेंडू उडालाय, चाललाय स्क्वेअर लेगला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. या चेंडूवर मात्र जयनं सांगितलंय हम है तो क्या गम है. बॅक टू बॅक 2 विकेट्स गेल्यानंतर आज षटकार आलाय. जय 5 चेंडू झालेत, अजून एक चेंडू शिल्लक आहे. धावफलकावर 12. 1 2 4 3 1 2 3 स्कोर कार्ड जर बघितलं तर त्या ठिकाणी 12 धावा, 3 गडी बाद. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा टर्न अँड ट्विस्ट पाहायला मिळत आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग, क्षेत्ररक्षक 1 पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न 2 धावा देखील पूर्ण. जय त्या ठिकाणी डेंजर झोनला होता. षटक क्रमांक 2 समाप्त. 2 षटकांती धाव फलकावर 14 धावा. या षटकात आल्या फक्त 8. 1 षटकार 1 दुहेरी धाव. कॅन्डी आणि जय आपल्या आसनगाव टीमसाठी संघर्षमय कामगिरी करतायत. 2 षटकं झाली. पॉवर प्लेच्या षटकात हेमंत सोकांडेने कमाल केली, केवळ 6 धावा दिल्या, 1 विकेट देखील मिळालं. अविनाशनं 2 विकेट घेतल्या, 8 धावा खर्च केल्या. चला तिसरा गोलंदाज निवडा. टीम 4 मिनिटे फक्त. टीम आटगाव 4 मिनिटात हे षटक पूर्ण करावं लागेल. स्वर्गीय सुनील नामदेव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ गणेश 11 गंगारोड यांच्या आयोजनातून खासदार चषक 2026 बहारदार नियोजन केले. गुरुवार 15 जानेवारी ते रविवार 18 जानेवारी 2026. पहिला चेंडू दिला स्लॅप, चेंडू खाली क्षेत्ररक्षक त्यांच्या आवाक्याबाहेर जाईल का? क्या बात आहे. ओळख कॅच. प्रफुल्ल नंतर कॅन्डीचा हा झेल. काय घडलंय पाहूया त्या ठिकाणी. विकी ये तो बहुत साल तक याद रखा जाएगा. प्रफुल्ल और विकी काय लाजवाब झेल पकडले सीमा रेषेवर. कॅन्डी आय कॅन डू इट सांगितलं विकीला आणि अगदी शेवटच्या क्षणाला त्या चेंडूवर कंट्रोल केले. 1 हँडेड सिंगल हँडेड विकी. क्या बात आहे. या छोट्या छोट्या गोष्टी सर आपल्या टीमला पुढे घेऊन जात असतात. 2 झेल, 2 षटकार वाचलेत आपलातून, 12 धावा वाचवल्यात, शिवाय 2 गडी बाद केलेत. नक्कीच गंगारोड गणेश 11 यांच्या माध्यमातून खासदार चषकाचं नियोजन केलं गेलंय. प्रशांत सुनील म्हात्रे, सुधीर आणि सुधीर म्हात्रे व गणेश 11 खऱ्या आयोजकांच्या भूमिकेत पाहायला मिळतील. प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय 15 आणि चतुर्थ 10. जबरदस्त सिरीज याच मैदानावर खाडे. ज्या संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचे त्यांनी आपलं नाव नोंदवू शकता. पुढचा चेंडू
षटक क्रमांक 3 ला जवाब ठरताय. प्रफुल्ल एक झेल पकडलाय, एक विकेट. पहिले 2 चेंडू धाव तर नाही, मात्र कॅन्डी एक मोठा मासा गायला लावत असताना त्या ठिकाणी विचार करत असेल कॅन्डी. एलिव्हेशन होतं, डिस्टन्स थोडं कमी पडलंय. पुढचा चेंडू यावेळी टॅप केलाय, चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेला. शतरक्षक येतील, चेंडू उचलतील, फेकी करतील. एक घेतली, दुसरीचा प्रयत्न होतोय, मात्र क्या बात आहे, मिसफिल्ड. मला वाटतं 1 ब्रिंग्स ती होतं की काय, पाहूया किती धावा मिळतील. 3 ओके सर. 2+1 2 आणि घोषांकित क्षेत्रात चेंडू गेलाय. ओव्हर थ्रोच्या रूपाने 3, एकूण 3 धावा. मी तर म्हणेल 1 ब्रिंग्स 3. जिथे 1 होती तिथे 3 धावफलक जाऊन पोहोचलाय. 17 या अंकावर आई गावदेवी आसनगाव टीम थोडी संकटात सापडली. कॅन्डी गेला, दिनेशही गेला, पाठोपाठ अमितही यावेळी स्लॉट मध्ये आलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. 1 मोर डाऊन, 1 मोर डाऊन. आणखी एक गडी बाद. टीम आसनगाव संघाला लागतोय 5वा हादरा. सनी बॅक टू द पॅव्हिलियन. मागच्या सामन्यामध्ये बोरशेती संघाचं आव्हान संपुष्टात आणणारी टीम आसनगाव अडखळतीये, संघर्ष करतीये. ये जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, कुछ किए बिना कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े हथौड़े का घाव पत्थर पर, तब तक पत्थर भी भगवान नहीं बनता. संघर्ष सुरू आहे. संघर्षाच्या काळामध्ये एकच करा, फक्त शांत राहून प्रयत्न करा. प्रयत्न करावे लागतील. टीम आसनगाव जबरदस्त कमबॅक केलंय. झेंडा स्पोर्ट्स आटगाव संघानं. न्यू बॅटर पवन वारा. सफल मात्र असफल. बॅट आणि बॉल मध्ये कोणता कॉन्टॅक्ट नाहीये. षटक क्रमांक 3 अंतिम चेंडू असेल. धावा फक्त खर्च केल्यात 3. क्या बात आहे. प्रफुल्ल जबरदस्त झेल पकडल्यानंतर गोलंदाजाच्या भूमिकेत. यावेळी चेंडू पुन्हा एकदा हवेत. हेमंत सोकांडे चेंडू खाली, चुकवणार नाही. विकेटचं पतन. आणखी एक गडी बाद. पवन बॅक टू द पॅव्हिलियन. आल्या पावली माघारी चाललाय. टीम आई गावदेवी आसनगाव इन अ बिग फ्लाइट. धोक्यात. 3 षटकांमध्ये धाव फलकावर फक्त 17. विश्वास नाही होत. मागच्या सामन्यातही असंच काही झालं. 12 त्या ठिकाणी 5 गडी गमावले ते अगदी क्विक मध्ये. शेवटी पंडित दादा शेळके यांचा मुख्य व्यासपीठावर शुभागमन झालंय. स्पर्धेच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. चला 4थं षटक घेऊन राजेश मडके सर येत आहेत. बॅटर सागर. हॅलो. राजेश मडके सर गोलंदाजी मार्कवर. सहा गडी बाद झालेत. टीम आई गावदेवी आसनगाव. चला जास्त वेळ घेऊ नका. टीम आई गावदेवी आसनगाव आणि आई गावदेवी गोटेकर बी. बाजूला बाईक उभी आहे बघा, कॅमेराच्या बाजूला खाडे विद्यालयाच्या कोपऱ्यावर. प्लीज ती बाईक मागे घ्या चांगल्या आयोजकांनी. प्लीज थोडी बाईक मागे घ्या. पोस्टर जवळ आहे ती. मिड विकेट मध्ये बघा बाउंड्री लाईनला बाईक आहे. आयोजकांची सूचना आहे थोडी मागे घ्या प्लीज. स्काय ब्ल्यू शर्ट आहे. येस ओके थँक्यू सो मच.
पुढचा चेंडू. हो, यावेळी चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय अलॉंग दी कार्पेट. त्या ठिकाणी हेमंत सोकांडे 2 धावा. क्या बात आहे. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट्स. जबरदस्त, गुड रनिंग. 2 धावा. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 19 लॉस ऑफ 6 विकेट्स. 6 गडी गमावलेत मागच्या सामन्यामध्ये. त्या ठिकाणी शेवटच्या 2 चेंडूंवर 2 षटकार आले होते आणि अनेक चांगली धावसंख्या पाहायला मिळाली होती. यावेळी घोषांकित क्षेत्रात चेंडू जातोय. एक सिंगल येईल. 20 धावा. लो स्कोरिंग मॅच, हाय व्होल्टेज पाहायला मिळाली. सकाळी देखील आपण बघितलं ईस्टार आणि गंगा रोड काय सामना झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत गेला. 25चं आव्हान होतं फक्त. आणि त्याचं विपक्ष पाहिलं तर झेंडा स्पोर्ट्सनं पहिल्या षटकातच सामना फिनिश केला. 25 धावा चेस केल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. क्रिकेट आहे. 6 चेंडूत 36 येतील. 6 मध्ये एकही कधी येऊ नाही शकत. हो हो, चाललाय चेंडू. आता मात्र थांबवणं कठीण आहे. खाडे विद्यालयामध्ये मेसेज जातोय. येस, सिक्सर. 6 धावा. खूप अंतरानं आलेला हा षटकार. ही बाउंड्री किती चेंडू नंतर आले आमचे स्कोरर सांगतील. 9 चेंडू नंतर ही बाउंड्री आले. नक्की षटकार. यावेळी पंचांना काम दिलंय. कवायत थोडी वाईड बॉल, अवांतरची धाव. धावफलक जाऊन पोहोचते 27. या षटकात आतापर्यंत 10 खर्च केल्यात राजेश मडके सर. गोलंदाजी एंडवर. झेंडा स्पोर्ट्स आडगाव थोडं डॉमिनेट केलंय सामन्यामध्ये. मात्र डाऊन द ग्राउंड, 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री ऑफ 4 रन्स. चौकार आलाय षटकारानंतर. राजेश मडके सर यांच्या गोलंदाजीवर थोडा आक्रमण झालंय. 31 14 आल्या. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक 4. 5 चेंडूवर घेतल्या 14. पहिल्या षटकात 6, दुसऱ्या षटकात 8, तिसऱ्या षटकात सर्वात किफायती फक्त 3 आणि या षटकात आतापर्यंत 14. हेमंत सोकांडे काय कानमंत्र देतोय राजेश सरांना. पाहूया. हा चेंडू काढून घ्या. हा चेंडू डॉट हवा आपल्याला. नक्कीच हा कानमंत्र असावा. इथून पुढे 31 धावा आहेत. 31 31. अंतिम चेंडू असेल. मोठा पटका शोधतायत टीम त्या ठिकाणी आसनगाव. दोन्ही संघांच्या गावाचा इनिशियल सेम आहे. ए फॉर आसनगाव, ए फॉर आडगाव. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री ऑफ. व्हाट अ बॅटिंग परफॉर्मन्स. 18 धावा या षटकात आल्यात. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 35 आणि 9च्या सरासरीनं 36 धावांची गरज आहे. 4 षटकं असतील, 36 ची गरज. व्हाट अ बॅटिंग टुवर्ड्स द एंड ऑफ द इनिंग. शेवटच्या षटकात आल्या 18 आणि पाहिलं तर सागरच्या बॅटमधून 14 धावा. क्या बात आहे. अंतिम षटकामध्ये चांगला संघर्ष पाहायला मिळाला. आई गावदेवी गोटेकर बी संघ जाऊन पोहोचलाय क्वालिफायरला. यातला कोणती टीम येईल सर. 35 धावा झाल्या. 36चं लक्ष आहे. 36चं लक्ष आहे. 24 चेंडू. हॅलो. पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त 17 होत्या. मात्र या षटकात आल्या एकूण 18. 17 18 35. 36चं लक्ष ठेवलंय टीम झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघासमोर. आणि आमच्या पंचांसाठी एनर्जी ड्रिंक अर्थात टी रिफ्रेशमेंट. अगदी वेळेमध्ये इनिंग संपलंय 20 मिनिटांमध्ये. आणि आता टीम आसनगाव आपलं देखील याच पद्धतीनं वेळ लावले जाणार. येस, टायमर आमचे पंच देखील ऑफिशियल देखील टायमर लावलेलं आहे आणि आम्ही देखील टायमर लावतो आहोत. 3 पहिली षटकं 15 मिनिटात होणं मॅन्डेटरी आहे.
सर तसं पाहिलं तर 4 मिनिटंच दिली जातात, पण आपण 1 मिनिट एक्स्ट्रा दिलं आहे. 5 मिनिटात तरी षटक झालं पाहिजे. झेंडा स्पोर्ट्स आटगाव आपलं अभिनंदन, आपण अगदी वेळेत इनिंग संपवलं आहे. मग टीम आसनगाव तुमच्यावर दडपण आहे. इथून पहिली 3 षटकं 15 मिनिटामध्ये संपवायची आहेत. टीम आटगाव चला सलामीचे बॅटर्स हेमंत सोकांडे, राजेश मडके. सर ॲज युजल सलामीची पेअर मैदानाच्या आतमध्ये येईल. पहिल्या सामन्यात केवळ 6 चेंडूमध्ये हे विजयी लक्ष्य गाठलं होतं 25 धावांचं. आता आहेत 36, 24 चेंडू 36ची गरज, 9ची सरासरी मेंटेन करावी लागेल. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं, दर्शकांचं, मान्यवरांचं, आयोजकांचं, खेळाडूंचं सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आमचे स्कोरर, आमची लाईव्ह टीम, क्या बात आहे, क्वालिटी विथ क्लॅरिटी, जबरदस्त कामगिरी सर्व क्षेत्रामध्ये, मैदानावरही आणि मैदानाच्या बाहेरही, इनफिल्ड, आउटफिल्ड, इनसाइड, आउटसाइड, सगळीकडे जबरदस्त बहारदार कामगिरी पाहायला मिळते. स्पर्धेचं गोड नाव आहे स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026. क्षेत्ररक्षण सजलं गेले. चला टीम आसनगाव जास्त वेळ घेऊ नका, ऑफिसियल्स साठी सज्ज आहेत. अजितजी पुत्रन सर आणि अभिजी सावंत. अजून एक सामना शिल्लक आहे क्वालिफायर आजच्या दिवसातला, मागील 3 दिवसातले 3 क्वालिफायर, करंजपाडा, सापगाव, त्यानंतर भातसाई. आणि आज कोणाचा नंबर असेल, 1 अनार और 3 बिमार. पाहूया कोणासाठी ते अनार मिळेल. झेंडा स्पोर्ट्स आटगाव, आई गावदेवी आसनगाव, आई गावदेवी गोटेगर बी, 3 टीम्स या क्षणाला पाहायला मिळतात. पाहूया हु विल बी द क्वालिफायर, 4th डे क्वालिफायर. चला टाइमर लावला जातोय. 4:57 झालीत, काही सेकंड्स. 4:58 पहिला चेंडू पडणं अपेक्षित आहे. टीम आसनगाव याची नोंद घ्या. चला ऑफिशियल सज्ज आहेत. गोलंदाजी एंडला अनिकेत, हेमंत सोकांडे, स्ट्रायकर एंड राजेश मडके, नॉन स्ट्रायकर एंड. 4:57 अबाउट टू 58, 58 झाले. चला चेंडू फेकायचे. 3, 2, 1 पंचांचा हिरवा कंदील. पहिला चेंडू अनिकेत टू हेमंत. पहिला चेंडू ढकललाय पॉइंट कव्हरच्या मधून, गॅप मधून. व्हॉट अ क्रॅकिंग शॉट, जबरदस्त सेन्सिबल क्रिकेट हेमंत सोकांडेच्या बॅट मधून आलाय. पहिल्या चेंडूवर चौकार. जबरदस्त अगदी प्रोफेशनल ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पॉइंटला चेंडू भरधाव वेगानं सीमा गाठली. 4 धावा. पुश करो और खुश रहो. कॅप्टन कुल रोहन शेळके सज्ज आहे क्वालिफायरसाठी, वेटिंग करतोय कोण येतोय आमच्या सोबत. ओहो, यावेळी पुन्हा एकदा पंच करायचा प्रयत्न. चेंडू गेलाय विकेट किपरच्या सुरक्षित हातांमध्ये. अनिकेत पहिल्या चेंडूवर 4 आल्यानंतर केला कमबॅक. कमबॅक करणं गरजेचं आहे. हेमंत सोकांडे सातत्याने मोठे फटके खेळले जातील का. ऑन साइड पूर्ण रिकामी आहे. पंचांना विचारलंय सर. येस DRS चेक केला जाईल. हे म्हणजे तावडे सर, येस अंपायरचा DRS आहे. पंचांना थोडा डाऊट आहे आणि म्हणून टेक्नॉलॉजीचा यूज होतोय. हे म्हणजे तावडे थर्ड अंपायर चेक करतील वेदर इट्स अ वाईड और फेअर डिलिव्हरी. व्हॉट्स दॅट, इट्स अ वाईड. येस सर. अवांतरची धाव, धावपलकावर लागेल. 5 धावा. 36 सपाटला करते टीम झेंडा स्पोर्ट्स आटगाव. अनिकेत थोडा अवे फ्रॉम द ऑफस्टिक जाण्याचा प्रयत्न झाला. वाईड यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मला वाटतं, पुन्हा एकदा. आता तर निर्विवाद दोन्ही हात जमिनीला समांतर. येतोय अवांतर. वाईटची धाव जोडली जाईल. धाव फलकावर 6 विदाउट लॉस. झेंडा स्पोर्ट्स चेजिंग 36 फ्रॉम 24. हो, यावेळी चांगला कट केला आहे. चेंडू पॉइंटला, बॅकवर्ड पॉइंटला जातोय घोषांकित क्षेत्राकडे. आय थिंक इट्स अ डिक्लेअर 1. 1 धाव. 7 धावा. राजेश मडके सर स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. पहिला चेंडू फेस करतील या इनिंग्समध्ये. 36 रनचं टार्गेट. 24 चेंडू होते, त्यातील चेंडूही कमी झाले, धावाही कमी झाल्यात. 7 धावा कमी झाल्यात.
29 शिल्लक राहिल्यात. आणि चेंडू देखील मला वाटतं त्या ठिकाणी 3 कमी झालेत. 21 चेंडू आणि विजयाचं लक्ष 29 अजूनही शिल्लक. टीम झेंडा स्पोर्ट्स आटगाव संघासाठी. यावेळी राजेश मडके सरांचा ब्रँडेड चौकार. कव्हरच्या दिशेला आज जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळाला. राजेश मडके सर 4 धाबा स्लॅप केला चेंडूला. धावफलक जाऊन पोहोचतंय. 11 धावा धावफलकावर. फक्त 4 चेंडूंचा खेळ झालाय या इनिंग्समध्ये. 4 मध्ये 11 आल्यात. हेमंत सोकांडीला आठवलं असेल तर फक्त 6 खर्च केल्या होत्या. एक महत्वपूर्ण गडी बाद केला होता दिनेश. धावा वाचवाव्या लागतील. अनिकेत दिशा भरकटली आहे. षटक लांबत चाललंय. वेळ मिळेल का पण किती वेळ घेतला जाईल या षटकासाठी. आतापर्यंत 3 मिनिटे घेतलीत. ऑन दी राईज डाऊन द ग्राउंड 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री ऑफ व्यासपीठाला सलामी. चौकार. क्रॅकिंग शॉट. हेमंत सोकांडेच्या चौकारानंतर राजेश मडके सरांच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. धावफलक पुढे जात असताना 16 धावा. 5 चेंडू. पहिल्या षटकात जर निम्म्यापेक्षा अधिक धावा येणार असतील तर सामना कुठे चाललाय नक्कीच कळतंय. मिड ऑनला पार केलंय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑनला काऊ कॉर्नरला एक सिंगल. षटक संपले. पहिल्या षटकांती धावफलकावर 17. 3 षटकामध्ये 17 होत्या टीम आसनगावच्या पहिल्या षटकात. आणि अर्थातच 18-19 हे इक्वेशन. 19 फ्रॉम 18. 3 षटकांमध्ये 19चं लक्ष आहे. 6.33 ची सरासरी राखावी लागेल. जी सरासरी 9ची होती ती खाली आली आहे. 6 पर्यंत आली. 6:33. चला दुसरा गोलंदाज निवडायचे. हे षटक पूर्ण करण्यासाठी घेतले तर 4 मिनिटे. हेमंत सोकांडेने देखील 4 मिनिटात षटक संपवलं होतं आणि हे देखील मात्र ह्या षटकात 17 धावा आल्यात. दुसरं षटक बंटी. आज कॅन्डीचा डे तितका चांगला राहिलेला नाही. अपेक्षा होत्या कॅन्डीकडून. 4 षटकं होती. वाटलं तर कॅन्डीकडून 30-35 धावा येतील. एक मोठी धावसंख्या उभी राहील. मात्र तसं काही झालं नाही. क्वालिफायरच्या दिशेनं सामना पुढे चाललाय. चल बंटी जास्त वेळ घेऊ नको बाबा. 5 मिनिटात हेही षटक संपवायची तुला. स्ट्रायकर एंडला RM राजेश मडके. हाफ ट्रॅकर कट केलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक येत आहेत. फेकी डिरेक्ट होईल का. डिरेक्ट फेकी होणं गरजेचं होतं. त्या ठिकाणी थोडा डेंजर झोन मध्ये हेमंत सोकांडे स्ट्रायकर एंडला धावत होता. थोडेसे शोल्डर डाऊन झालेत आसनगाव टीमचे. कारण त्यांना माहिती आहे निम्म्यापेक्षा अधिक धावा पहिल्या षटकात आल्यानंतर उर्वरित 3 षटकांमध्ये असलेलं जे काही टार्गेट आहे ते चेसेबल आहे. मात्र खेळावं लागेल. संघर्ष करावा लागेल. प्रत्येक चेंडूला विचारपूर्वक फेकावं लागेल. बंटी दुसरं षटक सुरू झालं. यावेळी हेमंत सोकांडे अंतिम क्षणाला बॅट काढून घेत होता की नाही हा फटका फसू शकतो आणि मग फक्त सेन्सिबल पद्धतीनं इनफिल्डच्या बाहेर चेंडूला ढकललाय. एक सिंगल घेतली आहे. या इनिंग मधला सगळ्यात पहिला चेंडू. काय जबरदस्त पॉइंटला ड्राईव्ह केला होता हेमंत सोकांडेनं. जबरदस्त गॅपमधून चेंडू निघून गेला होता. क्लासिकल शॉट पाहायला मिळाला होता. यावेळीचा पराग. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल बाद. पहिला धक्का बसतोय टीम झेंडा स्पोर्ट्स आटगाव संघाला. राजेश मडके सर बॅक टू द पॅव्हिलियन. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल. येतो न्यू बॅटर. हेमंत सोकांडे अगदी शॉर्ट मीट करून त्या ठिकाणी काहीतरी सल्ला देईल. गरज आहे. थांबावं लागेल. कारण क्रिकेट आहे. 2 फलंदाजांमध्ये काहीतरी चर्चा होणं गरजेचं आहे. कारण आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील सातत्याने पाहतोय की दोन्ही बॅटर्समध्ये काहीतरी चर्चा होत असतात. बंटी यश मिळवून दिले. अमोल न्यू बॅटर अमोल. स्ट्रायकर एंडला नॉन स्ट्रायकर एंडला हेमंत सोकांडे वेट करतोय किंवा स्ट्राईक मिळेल. अमोलनं एक सिंगल
घ्यावी आणि स्ट्राईक रेंजला घेऊन यावं. हेमंत सोकांडेला सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल मित्रा. येस, त्या ठिकाणी काय घडले? DRS सर प्लीज या. त्या ठिकाणी यष्ट्यांच्या मागे दिनेश सर नो डाऊट त्या ठिकाणी बॅट आहे त्या ठिकाणी क्रीजमध्ये. किती इझी डिसिजन होता, मात्र त्या ठिकाणी दिनेशला थोडा कॉन्फिडन्स होता. बॅट हवेत तर नाही ना की शॉर्ट तर नाही ना. नक्कीच डाऊट असेल तर डाऊट आपण या ठिकाणी क्लिअर करतो आहोत. DRS घेतला. टीम असनगाव संघ थोडासा अगदी पहिल्या इनिंगपासून संघर्षात आहे, कारण आताही संघर्ष आहे, पहिल्या इनिंगमध्ये संघर्ष होता. चेंडूला थोडी उसळी द्यायचा प्रयत्न, चेंडू चाललाय उसळी घेत मैदानाबाहेर, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. तुम्ही ह्या खेळपट्टीवर जितकी उसळी द्याल ना तितका चेंडू देखील उसळी घेतोय. गेला चेंडू सीमा पार चौकार. अमोलनं देखील चौकारानं सुरुवात केली. धावफलक फ्लाय झाले, धावफलक जाऊन पोहोचतंय. 13 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन, क्या बात है. या पुढचा सामना जबरदस्त राहील. क्वालिफायर आहे. एका बाजूनं श्रीराम फाउंडेशन आई गावदेवी गोटेकर बी, तर समोर कोण येईल पाहूया. यावेळी अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी अपेक्षा निर्माण झाली होती त्या ठिकाणी अमोलला, पण अजितजी पुत्रन सर आहेत. देर इज नो स्कोप फॉर युअर डाऊट. जबरदस्त अनुभव आहे. येस सर, षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडू विजयासाठी 13ची गरज. 12-13. गोलंदाजी मार्कवर पवन की येस, गोलंदाजी मार्कवर कोण? प्रश्न आहे, उत्तर मिळेल काही क्षणात. उद्याचा दिवस मात्र खूप बहारदार. ओपन टीम्स असतील. मयूर गोलंदाजी एंडवर डिफेंड करावे लागतील. 12-13, 12 चेंडू आहेत. चला, दुसरं षटक त्या ठिकाणी हाताळलं गेले, त्याला 6 मिनिटे घेतली गेलीत. 5 मिनिटं आहेत तुमच्याकडे हे षटक हाताळायला. टीम आसनगाव वेळ लावली गेलेली आहे. 5-13ला हे तिसरं षटक संपायला हवं. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेनं चाललाय वेगानं. क्षेत्ररक्षक येथील थोडी मिसफिल्ड, आणि मिसफिल्ड म्हणजे क्रिकेटमध्ये एक अतिरिक्त धाव. त्या ठिकाणी एंड कोणता निवडला बरोबर आहे. डेंजर झोनला चेंडू फेकी केली, कारण माहिती आहे स्ट्रायकर एंडला त्या ठिकाणी बॅटर पोहोचतायत. हेमंत सोकांडे. कॅल्क्युलेशन बघा. दबाव निर्माण केला क्षेत्ररक्षकावर. नेक्स्ट बॉल. यावेळी चेंडू चाललाय थर्ड बॅन मध्ये. एज झाली गोशांकी क्षेत्रामध्ये. 1 धाव. 1 इज बेटर दॅन 0 सांगत असताना 26 ऑन स्कोरबोर्ड. स्टील 10 रिक्वायर्ड. 10 चेंडू आणि 10ची गरज. रन बॉल इक्वेशन. रन बॉल मागच्या सामन्यामध्ये बोरचिरी संघ वाटला होता या सामन्यात जिंकेल, मात्र भागरे सातत्याने डॉट चेंडू खेळले, दडपण आलं आणि मग काय तर विकेटचं पतन ठरलेलं होतं. यावेळी काय घडलं? यस, LBW जोरदार अपील आणि 3 स्टंप मध्ये पकडला गेला आहे. आणि बॅक टू दी पवेलियन. बॅटर अमोल बॅक टू द पवेलियन. चला, नेक्स्ट बॅटर येत आहेत. धावफलकावर 9 चेंडू आणि 10चं इक्वेशन पाहायला मिळते. आनंद दिला जातो प्रेक्षकांना. टीम आसनगाव इथूनही सामन्यामध्ये ट्विस्ट येऊ शकतं. पाहूया काय घडेल काय बिघडेल. 9 चेंडू 10ची गरज. सनी सोकांडे त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडला येतील. मोठे फटके खेळण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो सनी. 9 चेंडू 10ची गरज. स्वर्गीय शरद भांडे
स्मृती चषक. काय जबरदस्त स्पर्धा आहे. प्रेक्षक संध्याकाळचं सत्र झालं की मैदान प्रेक्षकांनी भरतंय. 5 वाजले, ड्युटी संपली. घराकडे जाण्याआधी खाडेच्या मैदानाला भेट देऊया. त्या ठिकाणी जबरदस्त स्पर्धा सुरू आहे. क्या बात आहे. लाईव्ह त्या ठिकाणी पाहण्यापेक्षा, तर मोबाईलवर पाहण्यापेक्षा मैदानात येण्याची मजा आहे. चला, जास्त वेळ घेतला जातो. टीम आसनगाव त्या ठिकाणी सनी सोकांडे आलेत. नेक्स्ट बॅटर. चेंडू राहिलेत 9 धावा, अजूनही 10ची गरज. 26 ऑन स्कोर बोर्ड, स्टील 10 रिक्वायर्ड जस्ट फ्रॉम 9 टू प्ले क्वालिफायर टुडे. झेंडा स्पोर्ट्स आडगाव या क्षणाला डॉमिनेट आहे या सामन्यामध्ये. डॉमिनेशन मोडून काढावं लागेल. टीम आसनगाव. ए फॉर आसनगाव, ए फॉर आडगाव एक्सप्रेस. त्यावेळी क्षेत्ररक्षकाला शोधत चाललाय सनी. यावेळी मात्र जावं लागेल. ये इस बार नहीं बनी सनी, अब जाना पड़ेगा. थोडे एफर्ट्स कमी राहिले. एलिव्हेशन खूप होतं, डिस्टन्स नाही. डिस्टन्स मिळायला पाहिजे होतं. नक्कीच चेंडू एक कमी झालाय. 8 चेंडू 10ची गरज. मी तर म्हणेल एक सिंगल घेऊन हेमंत सोकांडेला स्ट्रायकर एंडला घेऊन यायची गरज आहे. मात्र आसनगाव टीम कमबॅक केले. ओळखले जातात कमबॅकसाठी. विकी ज्यानं जबरदस्त झेल पकडला होता मिड विकेटला, त्या ठिकाणी तोही कोणाचा तर कॅन्डीचा. आणि तिथून खऱ्या अर्थानं आसनगाव टीम बॅकफुटला ढकलली गेली. शेवटच्या षटकामध्ये आलेल्या 18 धावा राजेश मडके सरांच्या. आणि तिथेच खऱ्या अर्थानं थोडं संघर्ष कमी पाहायला मिळाला. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एक घेतली, दुसरीचा प्रयत्न होईल का? मला वाटतं एकच मिळेल त्या ठिकाणी. ये होईना बात. विकीनं चांगली गोष्ट केली आहे. हेमंत सोकांडेला स्ट्रायकर एंडला घेऊन आलाय. 7 चेंडू 9ची गरज. 7 द्यावी लागेल गोलंदाजाला, क्षेत्ररक्षकांना, आणि 7 द्यावी लागेल बॅटरला, दुसऱ्या बॅटरला. अंतिम चेंडू षटक क्रमांक 3. काय घडलंय, काय बिघडलंय. घोषांकित क्षेत्रात चेंडू तर गेलाय. पंच सांगतील येस. DRS 8 केली जाईल. येस, मी म्हणतोय त्या सामन्याची आठवण झाली आहे. अर्जुन भांगर फायनलचा सामना, अंतिम षटक, पहिला चेंडू स्क्वेअर मारा, नो बॉल. सेम त्या पद्धतीचा चेंडू पडलाय. कुठेतरी विचार करावा लागेल. सर इट्स अ नो बॉल. 1+1. येस, नो बॉल कॉल. आणि 1 धाव, 2 धावा मिळतील. येस, 1 brings 2. आणि चेंडू हेमंत सोकांडे. चली स्टैंड की गली. क्या बात है. व्हाट अ ह्यूज ब्लो. यावेळी स्कोर्स आर लेवल. 6 चेंडू आणि विजयासाठी 1 धावेची गरज. हेमंत सोकांडे काय जबरदस्त षटकार ठोकलाय. फ्री हिट होता आणि या फ्री हिटला त्याच स्टाईलनं, फ्री स्टाईलनं हिट केला षटकार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला. यावेळी विकी असेल स्ट्रायकर एंडला, गोलंदाजी एंडला पवन. फॉर्मॅलिटीज. 1 चेंडू 6 चेंडू 1 धावे. आणि यामध्ये मेडन टाकतील का? कंपल्सरी चेझिंग हा फॉर्मॅट आहे. मेडन षटक येणं आणि तोही समोर आडगाव टीम आहे. विकी आहे, हेमंत सोकांडे. एखादा चेंडू तरी अवांतर फेकला जाईल. पवन अर्थात वायू उलटा करा. युवा हा युवा आहे, ताकद आहे. मात्र मेडन षटक टाकणं कठीण आहे. या क्षणाला 6 चेंडू आणि 1 धावेची गरज असताना विकी स्ट्रायकर एंडला. पहिला चेंडू लिडिंग एज. काय झालंय? आणि त्या ठिकाणी प्लेड ऑन पाहायला मिळालाय. चेंडू बॅट कट आणि नंतर स्टंपवर आदळलाय. विकेटचं झालंय पतन. सेन्सिबल क्रिकेटची गरज आहे सर. अजूनही आमच्या शहापूर तालुक्यामध्ये सेन्सिबल क्रिकेट, सिंगल रोटेट करण्याची जी आर्ट आहे ही खूप साऱ्या खेळाडूंना माहिती नाही आहे. षटकार मारतील, चौकारही मारतील, पण सिंगल रोटेट करणं यातून खऱ्या अर्थ तुमचे आर्ट आणि तुमचा स्किल पाहायला मिळतं क्रिकेटमधलं.
बॅट बॉल टायमिंग झाला, षटकार जातो मित्रांनो. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल. यस, चला टीम घोटेकर संघाचा संघनायक रोहन शेळके, आपण टॉस का बॉस मध्ये येऊन थांबायचंय, वेळ दिला जाणार नाहीये यापुढे आता. अहो सेन्सिबल सेन्सिबल, ओ माय गुडनेस, यस ये गई ना बाउंड्री. ओव्हर थ्रोच एकची गरज असताना आल्या 4 आणि सामना जिंकलाय झेंडा स्पोर्ट. झेंडा स्पोर्ट्स आडगाव. चला नाणेफेकीसाठी या. हॅलो, वंदे मातरम सुरू आहे, सर्वांनी शांत उभे राहा.